तर लग्नाला गेलो होतो आणि लग्न झाल्यानंतर म्हटलं चला आता मामींकडे जाऊयात. खूप दिवस झालं मामींकडे जायची इच्छा होती, पण काही जमलंच नाही. तर म्हटलं चला जवळच आहे बीड, आणि बीडला आमच्या मामी राहतात, त्यांच्याकडे गेलो होतो. तर खूप दिवसाने मामींची भेट झाली, त्याच्यामुळे खूप इमोशनल झालो होतो आम्ही दोघीही. आणि पहिल्यापासून आम्हाला खूप जीव लावला त्यांनी, त्याच्यामुळे अजूनही आम्हाला त्यांची आठवण येते. तर आम्ही शाळेत असताना त्यांचं पार्लर होतं, खूप वर्ष त्यांनी पार्लर चालवलं, पण आता सध्या काही चालवत नाहीत त्या. आणि खूप गोष्टी पार्लरच्या मला त्यांनी शिकवल्या. मला जे काही आता पार्लरचं येत असेल ना, तर त्यांच्यामुळंच आहे. आणि खूप दिवसांनी भेट झाली, त्याच्यामुळं आम्ही खूप इमोशनल झालं आणि इतकं छान वाटलं ना मामींना भेटून. आणि गवती चहा पाहिजे होता, खूप दिवस झाला होता माझ्याकडे, पण जळून गेला. त्याच्यामुळं मला पाहिजे होता, तर मामींकडे होता, तर मामींनी मला दिला. आणि आता तो मी उद्या लावणार आहे. तर बीडमधून आम्ही निघालोत. आणि अक्षू म्हटली चला काहीतरी खाऊया, आता संध्याकाळी घरी जायला लेट होईल, मग घरी जाऊन कुठं काय बनवणार ना, मग तोपर्यंत थोडंसं काहीतरी खाता येईल. मग आम्ही मांजरसुंबीच्या कन्हैया हॉटेलमध्ये थांबलो. खूप दिवसांनी आम्ही गेलो होतो, तर इथं 2026चं न्यू इयरचंच डेकोरेशन होतं, पण लायटिंग वगैरे खूप छान वाटत होतं. खूप दिवसांनी आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो होतो आणि जेवणं वगैरे करून श्रीजूला खूप छान वाटत होतं. बाहेरच निघू वाटत नव्हतं, बळच तिला उचललं, गाडीत टाकलं आणि आम्ही निघालो. एकंदरीत आजचा दिवस खूप छान गेला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच पुढील नवीन एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा.